तर जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. पुढील सामन्याला सुरुवात होत आहे. गोलंदाजी मार्कवर जगदीश पहिला षटक घेऊन येत आहे. पहिल्या चेंडूला इतकं माझं भिरकावून दिलं. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा चांगला चेंडू इथं मात्र अंगाला लागतोय. लेग बायच्या स्वरूपात बॅटने आलेले एक धाव. चांगला कमबॅक इथं मात्र बघायला मिळत आहे जगदीश यांचा. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. 2 चेंडूमध्ये 5 धावा इथं मात्र धाव फलकावर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर जगदीश आणि फलंदाजी करण्यासाठी तयार होत आहे तो. खूपच चांगला चेंडू, खूपच चांगला चेंडू. पुन्हा इतकं मात्र यष्टीरक्षकाने केली चूक आणि इतकं मात्र एक धाव फलकावर जोडली जात आहे. फुल टॉस चेंडू होता पण इथं मात्र त्या चेंडूचा लाभ घेता येत नाहीये फलंदाजाला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. चांगला चेंडू ब्लॉक होल्ड मध्ये चेंडू होता. फक्त एकच धाव या चेंडूवर मिळाली आणि धावफलकावर धावसंख्या आता मात्र झालेली होती 7. खूपच चांगली गोलंदाजी बघायला मिळत आहे जगदीशांची. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा यष्टीरक्षकाकडून चूक होते आणि इथं मात्र दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न. धाव मात्र घेतलेली नाही. खूपच चांगली गोलंदाजी बघायला मिळाली इथं मात्र जगदीशांची. फक्त आणि फक्त 8 धावा त्यांनी दिल्या पहिल्या षटकामध्ये. दुसरं षटक इथं मात्र घेऊन येत आहेत नाना म्हात्रे. योगेश उर्फ नाना. पहिला चेंडू इथं मात्र ऑन ड्राईव्ह केलेला आहे. चांगली फिल्डिंग तिथं मात्र बघायला मिळत आहे. 2 धाव पूर्ण. मात्र खूप चांगली फलंदाजी बघायला मिळत आहे प्रवीण यांच्याकडून. हा नाही यांचा दुसरा चेंडू आणि इथं माझा फलंदाज बाद. विजय.
ग्राउंडमध्ये येतोय तो दीपक. खूपच चांगला झेल इथं मात्र पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत बघायला भेटत नाही जोशील आणि भादवड संघाची. पर्यंत 12 धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. 4 चेंडूचा इतका मात्र सामना केलेला आहे. 2 चेंडू शेष. बॉल टॉस चेंडू, चेंडूला रिव्हर्स स्वीप खेळण्यात आलेला आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. विजय. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. पुन्हा एकदा पॅरासिप करण्याचा प्रयत्न चेंडू जातो फाईन लेग त्या क्षेत्रामध्ये. खूपच चांगली फिल्डिंग दुसऱ्या धावाचा प्रयत्न धोका होऊ शकतो. मात्र 2 धावा पूर्ण आणि षटक समाप्तीचा इथं मात्र इशारा येतोय पंचांचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथं मात्र धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 18. आता मात्र चांगली धावसंख्या उभारली आहे. अजूनही 20 ते 25 धावसंख्या उभारली गेली 2 षटकांच्या नंतर तर चांगली धावसंख्या इथं मात्र धावफलकावर लागू शकते आणि चांगली फलंदाजी करण्याची गरज आहे. सचिन स्पोर्ट पूर्ण आणि आई जोगेश्वरी जुनांदुर्गे या दोन्ही संघाने इनिंग ब्रेक नंतर टॉस साठी तयार राहावे. तर नवीन षटक इथं मात्र जोशील आणि भाडवत संघाच्या माध्यमातून घेऊन येत आहे तो सुभाष. आतापर्यंत चांगली गोलंदाजी इथं मात्र पाहायला मिळाली आहे आपल्याला जोशील आणि भादवड संघाची. फक्त आणि फक्त 2 षटकांमध्ये 18 धावसंख्या काढलेले आहेत आणि 2 फलंदाजी बाद केलेले आहेत. सुभाष कशी गोलंदाजी करतात. पहिला चेंडू चेंडूला भिरकावून दिलेले आहे आणि तो मात्र 1 बाउन्स. जगदीश दादा त्यांना फील्ड करतायत 2 धावा पूर्ण. खूपच चांगली फिल्डिंग इथं मात्र पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 2 धावा. धावसंख्या झाली ती 20. 2 बाद 20. पुन्हा एकदा कट शॉट इथं मात्र खेळलेले गेले. खूप चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा 2 धावांचा प्रयत्न. पुन्हा एकदा 2 धावा इथं मात्र पूर्ण झाले. प्रयत्न होऊ शकते. 2 धावा पूर्ण. त्या 2 धावेनिशी धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 22. पुन्हा एकदा चेंडूला हवेमध्ये भिरकावून दिलेले इतकं मात्र कुठलीच चुकीचे रक्षक करत नाहीये. फलंदाज होईल बाद. चांगली गोलंदाजी इतकं मात्र जोशील आणि भादवड या संघाची पाहायला मिळत आहे आतापर्यंत.
सुभाषाने 3 चेंडू टाकलेले आहेत. एक फलंदाज बाद केलाय. फक्त आणि फक्त 4 धावा त्याने 3 चेंडूमध्ये दिलेल्या आहेत. अजूनही 3 चेंडू यांच्या षटकांमधले शेष आहेत. नवीन फलंदाज ग्राउंडमध्ये एंटर झालेला आहे तो संभाजी. संभाजीकडून अपेक्षा असेल तिथं मात्र जय कालिका माता कालवार या संघाला चांगली फलंदाजीची अपेक्षा असेल. फक्त आणि फक्त 9 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधले. 22 ला 3. शॉर्ट पिच. शॉर्ट पिच चेंडू होता. मात्र त्या चेंडूचा लाभ घेता आलेला नाहीये संभाजी यांच्याकडून. पुन्हा एकदा चेंडू एक रक्षकाच्या हातात. निर्धाव. षटकामध्ये फक्त आता 2 चेंडू शिल्लक आहेत. खूपच चांगली गोलंदाज. 3 बाद 22. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी इथं मात्र बघायला मिळत आहे सुभाष यांच्याकडून. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू हाताळले आणि 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा इथं मात्र खर्च केलेला आहे आणि एक फलंदाजी बाद केलेला आहे. खूपच चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथं मात्र षटक होतंय समाप्त. फलंदाज बाद होत आहे. स्वतः निघून जात आहे. स्पोर्टमॅन स्पिरिट इथं पाहायला मिळत आहे फलंदाजाकडून. संभाजी इथं मात्र बाद होईल. 4 धावा इथं मात्र आतापर्यंत 3 षटकांच्या नंतर धावसंख्या इथं मात्र उभारली गेली. जय कालिका माता कालवार या संघाची फक्त आणि फक्त 22. 22 ला 4 इथं मात्र फलंदाजी बाद झालेले आहेत. खूपच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला जोशील आणि भादवड या संघाची. नवीन गोलंदाजीत तर मात्र आलेला आहे तो सचिन. आतापर्यंत 3 गोलंदाजाने खूपच चांगली गोलंदाजी केलेली आहे इथं मात्र जोशील आणि भादवड संघाच्या. शेवटचा षटक. शेवटचा षटक इथं मात्र फेकण्यासाठी नवीन गोलंदाज आलेले आहे सचिन. कमीत कमी 30 ते 35 धावसंख्या इथं मात्र उभारावी लागेल. तो चांगला सामना इथं मात्र होण्याची शक्यता आहे. पहिला चेंडू. वर पिच चेंडूचा मारा आणि इथं मात्र मिसफिल्ड होत आहे. चेंडू सीमारेषेकडे. 2 धावा इथं मात्र पूर्ण. चेंडूची फेक केली गेली. तोपर्यंत फक्त 2च धावा. धावसंख्या झाली आहे ती 24. त्यानंतर 5 चेंडूचा सामना करायचा आहे इथं मात्र. पुढचा चेंडू. चेंडूला भिरकावून दिलेले आहे. चेंडू जाईल का नाही? फलंदाज बाद. खूपच चांगला चेल.
प्लीज आहे. मात्र आता मात्र चांगली धावसंख्या इथं मला पाहायला भेटत आहेत. धावसंख्येत झालेले आहे ते 30. अजूनही 3 चेंडू या षटकाचे शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये कमीत कमी 6 ते 10 धावा इथं मात्र जोडल्या गेल्या तर चांगली धावसंख्या इथं पाहायला भेटेल. जय कालिका माता कालवाड या संघाची. पुन्हा एकदा चांगला चेंडू. निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक पाहायला भेटत आहे सचिन याच्याकडून. तर फक्त 2च चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी इथं मला पाहायला भेटत आहे सचिन याच्याकडून. मात्र या षटकातला शेवटचा चेंडू. इनिंगला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि धावसंख्या आहे ती 30. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. फायदा इथं मात्र काही उचलता येत नाही आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाजी इथं मात्र बाद झाले. कुठल्याही प्रकारची धाव ऍड केली जाणार नाही आणि धावसंख्या झाली ती फक्त 30. 31 धावांचा इथं मात्र टार्गेट ठेवलेलं आहे. झू नांदुरके संघाचे कॅप्टन चला आपण देखील या. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक आपण पाहतोय. कोण बोलेल? रवी काटा असं म्हणणं आहे. कॉईन एकदा सोडवला जाईल. काय काटा आहे? ओके. फक्त एका स्वरामध्ये आपण निर्णय सांगा.
फिल्डिंग. धन्यवाद. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. मान्यवरांचं खूप खूप आभार. शिवनाथ म्हात्रे. हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं एंटरप्राइजेस चषक 2023 मधून मनापासून स्वागत. या स्पर्धेचे प्रणेते अर्थातच वीर स्पोर्ट होडी यांच्या माध्यमातून क्रिकेटचा आपण मांदियाली पाहतोय. क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतोय. नरेश म्हात्रे यांचा पहिला चेंडू पेस करताना अतिशय चांगला फटका जगदीश नाईक याच्या बॅट मधून येतोय चौकार. पहिला चेंडू पेस करताना अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला जगदीश नाईक याच्या बॅट मधून. थोडासा बोल्यांचा चेंडू फलंदाज शप्पलचा ऑन साईडचा फटका देखील चांगला त्याच्या बॅट मधून सजला. स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमेच्या बाहेर जाणारा अतिशय नेत्रदीपक फटका चौकार येतो. चौकाने स्वतः संघाचा आकडा ओपन होतोय. धावसंख्येत बिनबाद 4. षटक क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष्य 35 धावांचं एक माफक लक्ष्य आणि पहिल्याच चेंडूवर घणागतीचा प्रहार. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज नरेश म्हात्रे. आपल्या चेंडू सुंदरसा ऑन ड्राईव्हचा फटका. चेंडू जातो वायडिश. लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण बाळाच्या माध्यमातून मात्र मिळते एक धाव. धावसंख्या 5. आउट ऑफ. इन साइडला खेळण्याचा प्रयत्न कमालीचा झेल सचिन म्हात्रेच्या माध्यमातून. प्रतिम उत्कृष्ट झेल खाली केला जातो. पहिला फलंदाज बाद होतो. बिग ब्लो.
जगदीश नाईक 31 धावा चेस करायचे आहेत. षटक क्रमांक दुसरं. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कार्डचा फटका आपण पाहतो. चेंडू जातो थर्ड मॅनला. 2 शतरक्षण बीत करून चेंडू सीमेच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. घडकीत मात्र चेंडूवर फक्त स्वीप काढण्याचा प्रयत्न होता. हलकासा अपील निश्चित प्रश्न पंचाने विचारला. पंच एक बाईचा इशारा पंचांकडे येतो. एक धावेचा निर्वाळा धावसंख्येकडे पुरस्कार धावसंख्या होती 14. षटक क्रमांक दुसरा. विजयाचं एक माफक लक्ष आहे फक्त आणि फक्त 31 धावांचं. पुन्हा एकदा गोलंदाज नितेश. अतिशय चांगला चेंडू फोल्यांचा चेंडू होता. खऱ्या अर्थाने चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न निचे आपण पाहिला होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता फलंदाजाला. मिडलला बॅट चेंडू घेता आला नव्हता. एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. डॉट धावसंख्या 14. विजयाचं लक्ष 31 धावांचं. षटक क्रमांक दुसरा. 2 दिग्गज संघ आपण मैदानामधून देखील पाहतो इन ऍक्शन मध्ये. हेमंतजी गुरु यांचा संघ सोशी 11 भादवड. जय कालिकमाता कालवार संभाजी म्हात्रे यांचा हा संघ. लक्ष स्टंपला सोडून खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटमध्ये पुन्हा एकदा प्रॉपर संपर्क साधल्यानंतर वारंवार चुका देखील आपण संदीप मोरे बॅटमधून पाहतोय. साजेशी कामगिरी मैदानामधून येत नाहीये. संदीप मोरे याला वारंवार बीट स्विंग अँड मिस. नितेश अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी खऱ्या अर्थाने संघटनेकडे विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहतोय. लॉंग रन पंचांना क्रॉस करतो. राईट मोडचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय संदीप मोरे. आता मात्र एक सुवर्ण संधी निश्चित होती. मात्र संधीचं सोनं करता आलं. खराब चेंडू उत्तम प्रहार.
गोलंदाज त्या ठिकाणी जाऊन चेंडूला कलेक्ट करेल तोपर्यंत मात्र एक धाव घेण्याची संधी झाली. एक धावेने संघाची धावसंख्या 19 वर पोहोचली. येणारे चेंडू 11 आणि विजयासाठी आता 12 धावांची गरज. 11 गेंदेशी असे 12 रनों की जरूरत है. जोशी 11 भादवड या संघाला विजयासाठी 12 धावांची गरज आहे. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज बाळा सजित मार्ग पंचांना क्रॉस करतो. राटम पोहोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतो संदीप मोरे. हा चेंडू थोडासा स्वर आहे आउट ऑफ लेग स्टंप. लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच करते. व्हाईटचा इशारा एक धावेचा निर्बळ धावसंख्या आणि पुढे धावसंख्या होती ती 20. यापासून फक्त 11 धावा दूर आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामन्यावर खऱ्या अर्थाने एक वर्चस्व प्रस्थापित करणारा संघ आपण पाहतोय जोशी 11 भादवड. योगेश म्हात्रे यांचा संघ. फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा फटका. दीपक म्हात्रे अशा चांगला झेल या ठिकाणी कलेक्ट करतो. महत्वाचा फलंदाज देखील बाद होतोय संदीप मोरे. बासमन डावखरा फलंदाज गुरु येतोय. होणारे 10 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सजित मार्ग पंचांना क्रॉस करतो. आता राईट राऊंडचा मारा करताना गोलंदाज या ठिकाणी आपण जर एकंदरीत पाहिलं तर बॅटल जो आहे डावखुरा फलंदाज आहे. त्या अनुषंगाने गोलंदाजी आपला स्केल बदलतोय. राईट टर्म राऊंडचा मारा करताना हा गोलंदाज बाळा क्षेत्ररक्षण त्या पद्धतीने लावलं जातं. वाडिश लॉंग ऑफ सीमारेषेकडे एक महत्वाचा फलंदाज या ठिकाणी तैनात आहे. शॉट दरम्यान शॉट फाईन. फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका. प्रतिम उत्कृष्ट फटका.
पथावर येणारे 6 चेंडू विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची गरज. या 4 धावा दीपक याच्या गोलंदाजीमधून वाचवल्या जातील का देखील थोडंसं प्रश्नचिन्ह आहे. चेंडूला उडवला, चेंडू काही क्षेत्ररक्षक लक्ष्य यस अशा प्रथम उत्तर झेल खाली केला जातो अण्णा मात्र नवीन माध्यमातनं थोडासा चेंडू क्लिक केलं होतं ऑन साईडला. क्षेत्ररक्षक दक्ष होतो, कुठल्या प्रकारची चूक झाली नाहीये. आता मात्र समीकरण बघा, येणारे 5 चेंडू विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॅट्समन मुसाभाई, बेस्ट टेक्निकल बॅट्समॅन तालुका क्रिकेट. अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू आणि नेहमीच आक्रमक खेळ देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं ग्रामीण क्रिकेट ज्यानं गाजवलंय 40+ मधून देखील कित्येक स्पर्धामध्ये एक जबरदस्त एफर्ट्स या खेळाडूच आहे. विजयापासून फक्त 4 धावा दूर. सुशी 11 भाजवड 5 चेंडूचा खेळ बाकी आहे सामन्यामध्ये. लास्ट या धावा डिफेन्स ठेवता येतील का गोलंदाज दीपक म्हात्रे याला? गोलंदाज कोण? मुसाबाई. पाच चेंडू 4 धावांची गरज. गोलंदाज सज्ज. स्ट्राईक रोडेड करतो मुसाबाई. अतिशय चांगला चेंडू, अतिशय प्रतिमुक्त चेंडू आता सामन्यामध्ये थोडसा ट्विस्ट आपण पाहतो. येणारी चेंडू 4 विजयासाठी 4 धावांची गरज. कमबॅक करताना कालवार संघ पलटवार करेल का? लाईन ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका. हेमंत गुलवी याच्या बॅट मधून येतोय. एक धाव, एक धाव आणि सगळ्या धावसंख्या पुढे सकते. येणारे चेंडू 3 आणि विजयासाठी देखील 3 धावांची गरज. या चेंडूवर दोन्ही संघांचं भवितव्य आहे. जर विकेट प्राप्त झाली तर निश्चित या सामन्यामधून वर्चस्व संघ आपण कालवार संघाला पाहू. कमालीचा चेंडू अतिशय प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक. लाईन थोडसा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. फटका मारण्याचा माणूस आपण पाहिला फलंदाज जगी नाईक याच्या बॅट मधून मात्र चेंडू परिपूर्ण बीट होतोय. आता समीकरण येणार चेंडू 2 विजयासाठी 3 धावांची गरज. सामन्यामध्ये कमबॅक होताना संघ पाहतो कालवार. पलटवार करताना संघ जय कालिका माता कालवार संघ पुन्हा एकदा पलटवार करतो. येणारी चेंडू 2 विजयासाठी 3 धावांची गरज आहे. जगदीश नाईक. दीपक मात्र अतिशय चांगली गोलंदाजी, अचूक पट्ट्याची नियंत्रित गोलंदाजी. या ठिकाणी मात्र चेंडू उडवलाय. यस, कदाचित हा चेंडू